उपस्थित माझे मित्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माझे सहकारी आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले खासदार बोपछेडेजी, प्रतापराव चिखलीकर आणि माननीय अशोकरावांनी ज्या सर्व माननीय लोकांची नावे घेतली आहेत ती सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, आपल्या मुलाला, तरुण मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे, गावात प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी असलं पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे, गावात जायला चांगला रस्ता असला पाहिजे, 24 तास विजेची व्यवस्था असली पाहिजे, याच अपेक्षा आपल्या सगळ्या मतदारांच्या असतात। 1947 पासून आतापर्यंत आपण 75 वर्ष पूर्ण करत आलो आहोत आणि या 75 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने गरिबी हटाओचा नारा दिला होता, 20 कलमी 5 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या होत्या, पण गरीब माणसाची गरिबी हटली नाही, गरीब अजून गरीब होत गेला। गरिबीचा जर संबंध असेल तर सरकारच्या आर्थिक धोरणाशी आहे। ज्यावेळी महात्मा गांधी म्हणायचे की आपला देश गावात राहतो, त्यावेळी 47 साली स्वातंत्र्याच्या पूर्वी आपली 85% जनता ही गावात राहत होती। आज 25 ते 30% लोक गाव सोडून शहराकडे का गेली? खुशीने गेली की मजबुरीने गेली? ही गावातून लोक जी गाव सोडून गेली ती मजबुरीतून गेली। गावात जायला चांगले रस्ते नाही, गावात प्यायला चांगली शाळा नाही, प्यायला पाणी नाही, गावात शिक्षणाकरता चांगली सोय शाळा नाही आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार नाही, म्हणून निराशेपोटी लोक गाव सोडून शहराकडे गेली। जर मोदीजींच्या नेतृत्वाखाली सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जर काही झाला असेल आमच्या सरकारमध्ये तर आम्ही गाव समृद्ध संपन्न करण्याचा निर्णय घेतला। गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण कसं होईल याचा निर्णय घेतला। कापूस, ज्वारी, मका, तूर, गहू, तांदूळ लावून काही देशाच्या शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही। शेतकरी अन्नदाता आहे, पण अन्न पिकवून त्यांनी जनतेची सोय केली, पण हा बळीराजा मात्र सुखी समृद्ध संपन्न झाला नाही। खताच्या किमती वाढल्या, औषधाच्या किमती वाढल्या, कापडाच्या किमती वाढल्या, गहू स्वस्त होता, ब्रेड बिस्किट महाग होते, संत्र मोसंबी स्वस्त होते, ज्यूस महाग होता आणि म्हणून आमच्या सरकारने आम्ही 2004 पासून एकांगी लढत होतो। त्यावेळी काँग्रेस सरकारला वारंवार सांगत होतो की या देशामध्ये 16 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोल डिझेल इंपोर्ट होतं। हे इंपोर्ट करण्याच्या ऐवजी आपल्या शेतकऱ्याला आपण अन्नदात्याच्या ऐवजी ऊर्जादाता बनवू। शेतकरी वीज तयार करेल आणि शेतकरी पेट्रोल डिझेलचा पर्याय देईल। मला सांगताना आनंद होतोय की आमच्या सरकारने इथेनॉल उसाच्या मळीपासून, उसाच्या रसापासून, बांबूपासून, मक्यापासून, सडलेल्या अन्नधान्यापासून, तुटलेल्या तांदूळाच्या कण्यापासून आता इथेनॉल तयार होत आहे आणि मला आनंद आहे की मी आणि बावनकुळे साहेब आज सकाळी जेव्हा विमानामध्ये आलो माझ्या घरून तेव्हा मी टोयोटा कंपनीच्या इनोवा गाडीमध्ये बसलो होतो आणि ती गाडी
100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालत होती. पेट्रोलची गरज नाही आहे. पेट्रोलचा भाव आहे 120 रुपये लिटर, इथेनॉलचा भाव आहे 60 रुपये लिटर. आणि ही गाडी 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते. जर पेट्रोलच्या ॲव्हरेजवर तुलना केली तर केवळ 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो. 25 रुपये लिटर. ज्याचा विश्वास नसेल त्याने माझ्याकडे नागपूरला यावं, गाडीचा चक्कर मारावा. शेतकऱ्याच्या इंधनावर 100% चालणारी गाडी आज अस्तित्वात आमच्या सरकारने आणली. एवढंच नाही तर बजाज कंपनीने, टीव्हीएस कंपनीने, हिरो कंपनीने आपली 2 व्हीलर आणि 3 व्हीलर देखील 100% इथेनॉलवर चालणारी बाजारात आणली आहे. आता आचारसंहिता संपल्यानंतर इंडियन ऑइल इथेनॉलचे 300 पंप देशात टाकणार आहे. आणि या देगलूर मधले तरुण मुलं आपली बाईक, स्कूटर, लोक आपली कार, मारुती सुझुकीची कार, टोयोटोची कार, ही 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आम्ही टाकतो. आणि या 16 लाख कोटी रुपयापैकी जे आयात होऊन आलाय पेट्रोल डिझेल, त्यातले 5 लाख कोटी रुपये कोणाच्या खिशात जाणार आहे? जर हे आयात वाचली तर हे 5 लाख कोटी रुपये माझ्या समोर बसलेल्या शेतकऱ्याच्या घरात जाणार आहे, त्याला पैसा मिळणार आहे आणि तो सुखी समृद्ध संपन्न होणार आहे. एवढंच नाही तर मी अध्यक्ष आहे असोसिएशनचा. पराठ्या, तुराट्या, तनस याच्यापासून 300 प्लांट बायो सीएनजी आणि बायो एलएनजी तयार करणारे देशात सुरू होत आहेत. त्यातले 36 प्लांट सुरू झालेले आहेत. सीएनजी मी स्वतः माझ्या भागामध्ये अशोकराव जसा साखर कारखाना चालवतात तसे मी 3 साखर कारखाने चालवतो. आमच्या इथल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या तुमसर जवळ देवाडा कारखान्यात मी प्रकल्प टाकलेला आहे की बगास म्हणजे उसाचा चिपाड आणि तनस याच्यापासून आम्ही बायो सीएनजी आणि बायो एलएनजी तयार होणार आहे आणि त्याच्यावर ट्रक, बसेस आणि गाड्या चालणार आहे. पुढच्या महिन्यात त्या प्रकल्पाचं उद्घाटन आहे. 36 प्रकल्प सुरू झाले आहे. मी नागपूरमध्ये एलएनजी वर चालणारा स्टेशन टाकला आहे. सीएनजी वर टाकणारे पंप टाकलेले आहेत. कारण शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायोमास पासून आपल्याला बायो सीएनजी, बायो एलएनजी तयार झाला तर गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न होणार आहे. माझ्या बांधवांनो, बहिणींनो, आज अनेक कारखान्यामध्ये वीज तयार होत्या चिपाडापासून. आता एवढंच नाही तर साखर कारखान्यामधल्या वेस्ट पासून बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तयार होणार आहे. ही जी पाण्याची बॉटल आहे ती तुम्ही फेकली की 3 दिवसात त्याची माती होईल असं बायो प्लास्टिक आता शेतकरी तयार करणार आहे. तुम्हाला माहिती आहे की मी फोकनाड मारणारा लीडर नाही आहोत. हे पत्रकार जे आहेत ना, मेरा भाषण ठीक से रिकॉर्ड कर लो और डंके की चोट पर बता रहा हूं, यह आपको देखने के लिए मिलेगा, इसका विश्वास देता हूं. केवळ आपल्या गाड्या नाही चालल्या तर मी स्वतः प्रयोग केला. स्पाइस जेटचं विमान डेहराडून वरून दिल्लीला आणलं. 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनातून ते विमान आलं. टाटा कंपनीचं एअर रशियाचं विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आलं. आणि आता डावोस मध्ये चर्चा झाली आहे, निर्णय झालेला आहे की पेट्रोलियम हवाई इंधनामध्ये
5% कमीत कमी शेतकऱ्यांनी तयार केलेलं बायो एव्हिएशन फ्युएल सस्टेनेबल हवाई इंधन टाकलं पाहिजे असा निर्णय झालेला आहे. मी ठरवलेला आहे की नागपूरला नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे आणि मी माझ्या भागामध्ये हवाई इंधन तयार करण्याकरता अनेक लोकांना तयार केलेला आहे आणि पेट्रोलियम हवाई इंधनापेक्षा 2 रुपये लिटर स्वस्त हवाई इंधन मिळेल आणि ते जर मिळालं तर जगातली सगळी विमानं नागपूरमध्ये विमानात इंधन भरण्याकरता येतील आणि विदर्भातल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्याचं कल्याण होईल. ही नीती आम्ही आखली आहे. हे अशक्य नाही आहे, कठीण आहे पण अशक्य नाही आहे. 2004 साली मी जेव्हा म्हणत होतो की इथेनॉल आपण पेट्रोलमध्ये टाकू तेव्हा कोणी विश्वास ठेवत नव्हता. अटल बिहारी वाजपेयींनी राम नाईकांच्या बरोबर मला ब्राझीलमध्ये पाठवलं. मी ब्राझीलमध्ये बघितल्यावर फोटो काढले, पेट्रोल पंपाचे फोटो काढले आणि देशातल्या शेतकऱ्यांना सांगितलं हे होऊ शकतं. शेतकरी केवळ अन्नदाता नाही, शेतकरी हा ऊर्जादाता झाला. शेतकरी आता पंजाब आणि हरियाणामध्ये मी स्वतः प्रयोग केला. आज 25 ठिकाणी प्रोजेक्ट सुरू झाले. परळी जी जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होतं त्या परळीपासून राईस्ट्रॉ तणसापासून पराठ्या तुराट्या ज्वारीचे बाजरीचे फणं सोयाबीनचा कुटार याच्यापासून बायो बिटुमिन म्हणजे डांबर तयार झालं आणि ते सगळं डांबर मी NHI तर्फे विकत घ्यायला तयार आहे. कारण शेतकरी आता डांबर दाता म्हणजे बिटुमिन दाता झाला आहे. मी तुम्हाला एक का सांगतो, कारण गहू तांदूळ ज्वारी आणि कापूस लावून शेतकऱ्याची गरिबी दूर होऊ शकत नाही. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी नेहमी सांगत होते, मी पण त्यांच्या विचाराचा समर्थक आहे. ते सांगत होते की आता गहू तांदूळ ज्वारी मका कापूसचे भाव ठरवणं हे देशातल्या सरकारच्या हातात नाही आहे. सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं, मकाचा भाव अमेरिका ठरवतं, साखरेचा भाव ब्राझील ठरवतं. आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. कोणी कितीही सांगितलं तरी डिमांड अँड सप्लाय याच्या आधारावर भाव ठरत असतात. आज आपल्या देशामध्ये 1.5 लाख कोटी रुपयाचं खाद्यतेल आपण आयात करतोय. जवस, सरसू, भुईमुग, कापसातून निघणारी सरकी, राईस ब्रँड तेल, सोयाबीन तेल याचं उत्पादन देशात वाढवण्याची गरज आहे. केवळ आपण गावामध्ये जोपर्यंत उद्योग नेणार नाहीत, कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग येणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार नाही. मला सांगताना आनंद होतो, आपल्या विदर्भाचा मराठवाड्याचा कापूस हा बांगलादेशला निर्यात होतो. आपली सूत गिरणी त्याचं सूत, आपला कापसाचं जिनिंग प्रेसिंग झालेल्या कापसाच्या गाठी या बांगलादेशमध्ये जातात. पण सध्या पद्धती अशी आहे की हे सगळं JNPTला जातं. JNPTवरून ते कोलंबोला जातं आणि कोलंबोवरून मग ते चितगावमध्ये जातं. पण आता वर्धेला सिंधीजवळ आपण ड्रायपोर्ट उघडला. पण संभाजीनगर जालन्याला आपण ड्रायपोर्ट उघडलेला आहे. ड्रायपोर्ट आणि सॅटेलाइट पोर्ट म्हणजे मुंबईचा समुद्र जालन्यात आणला आणि वर्धा जिल्ह्यातल्या सिंधीपर्यंत आणला आहे. डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट आता जालना आणि सिंधीवरून सुरू झाल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. नागपूरचा संत्रा बांगलादेशमध्ये जायला लागलेला आहे आणि आता आम्ही नवीन व्यवस्था केली आहे की वर्धा सिंधीवरून आपले कंटेनर
कलकत्त्याला म्हणजे हल्दियाला जातील, जालन्यावरून हल्दियाला जातील आणि हल्दियामधून 150-200 कंटेनर बार्ज मध्ये टाकून नदी मार्गाने बांगलादेशमध्ये जातील. 1.5 लाख रुपये कंटेनरचा भाव होता, तो 70,000वर आला. त्यामुळे आता विदर्भ मराठवाड्यातला कापूस मुंबईत जायच्या ऐवजी चितगावला डायरेक्ट नागपूर मार्गाने कलकत्ता मार्गे जाणार आणि विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या कापसाला जास्त भाव मिळणार, सुताला जास्त भाव मिळणार आणि ग्रे क्लॉथला जास्त भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याच्या हिताकरता आमच्या सरकारने सोलर पंपाची योजना आणली. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री असताना त्यांनी सौर ऊर्जेचं उत्तम धोरण आणलं. माझ्याकडे माझ्या विहिरीवर 1 ते 1.5 तास फक्त पंप चालायचा. 3 विहिरी होत्या. मी नदी नाल्याचं खोलीकरण केलं. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. आणि मला आनंद आहे की माझ्या 3 विहिरीवर आता 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप आहे आणि 8 ते 10 तास पाणी मिळतं आणि माझ्याकडे 60 एकराचं सिंचन होतं. मी आता वरतून बघत होतो. मी अशोकराव चव्हाण साहेबांना सांगितलं की मराठवाड्यामध्ये खरी समस्या कोणती असेल तर सिंचनाची आहे. आपल्या भागामध्ये शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होतो त्यावेळी महाराष्ट्राला 6,000 कोटी रुपये दिले. मराठवाड्यातली धरणं होती ज्यांची कामं 50% जास्त आली, बंद पडली होती, ती सगळी धरणं आम्ही पूर्ण केली. माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या सरकारने सिंचनाला सगळ्यात जास्त प्राथमिकता दिली आहे. मला सांगताना आनंद होतोय की नांदेड जिल्ह्यामध्ये मी 12,000 कोटी रुपये दिले. एकूण 2014 पर्यंत राष्ट्रीय महामार्ग केवळ 272 किलोमीटर होता, तो आता 575 किलोमीटर झाला. मी नवीन घोषित केला आणि तुमच्याकडे आता 847 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आहे. म्हणजे जुन्या काळापेक्षा आता 3 पट वाढलेला आहे. रस्ते चांगले झालेले आहे. मागच्या वेळी मी नांदेडला 24 फरवरी 2023 आलो होतो. मी त्यावेळी घोषणा केली होती मुखेड नांदेड 16 किलोमीटर, ते काम सुरू झालं. 4 कामाचं लोकार्पण 1370 कोटी 200 किलोमीटर पूर्ण केलं होतं. CRF मध्ये 4 कामाची घोषणा केली होती. आणि आताच प्रतापराव चिखलीकरांनी सांगितलं की उदगीर, रावी, देगलूर, आदमपूर फाटा, सगरोळी याची लांबी 78 किलोमीटर आहे. या रस्त्यावर मी ऑलरेडी 700 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. त्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि लवकरच त्याचं टेंडर निघेल आणि या कामाची सुरुवात होईल. चाकूर, लोहा व लोहा वारंगा या 4 पेण रस्त्यामध्ये ऊर्ध्व मन्नार मध्यम प्रकल्प, तिथे खोलीकरणाचं काम केलं. सुनेगाव तलाव, देऊळगाव तलाव, सेलोगाव तलाव, हरबल तलाव, किरोडा तलाव, देरला तलाव, सायळवाडी 3,25,000 क्युबिक मीटरचं खोलीकरण झालं. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, माहूर करता लिफ्टचं काम सुरू झालं. स्कायवॉक आणि लिफ्ट नांदेडहून जाणार नांदेड रत्नागिरी 30,000 कोटीचा रस्ता झाला. अनेक विकासाची कामं झाली. नांदेड ते देगलूर मला NOC मिळालं
की हाही रस्ता मी ताबडतोब पूर्ण करून देईन असा तुम्हाला विश्वास देतो. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या मतदारसंघातून प्रतापराव चिखलीकर उभे आहेत, त्यांना निवडून द्या. या भागाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे वचन देतो आणि आपल्या सगळ्यांचं समर्थन मिळेल असा विश्वास व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार.